नमस्कार, मी शिवानी तुमचं व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये स्वागत करत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली ती आमच्या गावची काजूची बाग आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गावची शेत जमीन आणि रान। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे मोठ्या झाडाच्या फांद्या तोडून हे एकत्र करून त्याला दोराने बांधून ठेवतात आणि ते सुकलं की आपल्या शेतामध्ये नेऊन त्याचं जे भाजावळ केली जाते। कोकणातली भूमी आहे ना, ही भाजल्याशिवाय पिकत नाही असं म्हणतात। त्याप्रमाणे हा सगळा पाला नेऊन शेतामध्ये नेऊन तो विखुरला जातो आणि त्याच्यावर गवत टाकून तो जाळायचं, शेणी आणि गवत। याला असं उचलायची ठीक आहे, उचलायला पाहिजे। हा, हे बघ, असं उचलून घ्यायचं आणि आपल्या शेतात घेऊन जायचं, शेतामध्ये ते विखुरायचं सगळीकडे आणि त्याला नंतर गवत घालून ते जाळायचं। आमचं पुढे मोठं शेत आहे, तिथे 10 एकरची जे जमीन आहे त्याच्यामध्ये भातशेती होती 3 एकर। पूर्वी भातशेती वडील आमचे करायचे। आता आम्ही मुंबईत राहतो त्यामुळे ते संपूर्ण शेत जमीन पड आहे। ही आमच्या वाडीतले शेजारी आहेत दुसरे, त्यांची जमीन आहे, त्यांची पण आता पड आहे। जो रानातील डुकरं आणि वांदर म्हणजे माकड हे त्रास देतात, त्याच्यामुळे आता कोणी गावाकडे जास्त लोक राहत नाहीत, त्यामुळे सगळ्या शेत जमिनी पडलेल्या आहेत, पडीक झाल्या आहेत। आता इथे पांडवकालीन विहीर आहे पुढे, तिथे आता इथे दिसेल आपल्याला पुढे गेलं की पांडवांनी पाडलेली विहीर असं त्याचं पूर्वीपासूनचे लोक सांगत आले। त्याला पायऱ्या आहेत खाली उतरायला आणि पाणी असतं त्याला वर्षाचे 12 महिने त्या बावडीमध्ये। पूर्ण कातळामध्ये तोडून त्या काळात ती विहीर बनवलेली आहे। पिऊ शकतो आपण त्याचं पाणी? हो, पाणी पिऊ शकतो। वापर त्याचा कोणी करत नाही इकडे, त्याच्यामुळे ते सहसा कोणी जास्त पीत नाही। पूर्वी ज्यावेळेला हे करत होते, शेती वगैरे लोक करायचे, तेव्हा त्या बावडीचं पाणी पियायला वापर करायचे। आता शेतीच सोडली लोकांनी, त्यामुळे कोणीकडे त्याचा वापर करत नाही। इथे चूल दिसते केलेली, इथे हे करतात ना, राखण वगैरे देतात, त्यामुळे चूल बनवली। अच्छा, ही विहीर आहे? हो, हे पांडवकालीन विहीर आहे। इथून कसं हे पायऱ्या आहेत त्याला उतरायला खाली आणि त्याच्यात पुढे पाणी आहे, तिकडून त्याला जनावर असेल ते आजूबाजूला बघ, ते पाण्यासाठी जाऊन राहतात ना आतमध्ये जनावर, साप बीप, हे जाऊ नको पुढे। पावसामध्ये ह्या जमीन लेवलपर्यंत दिवाळीपर्यंत पाणी असतं, पूर्ण भरतंय तलावासारखं पूर्ण। आणि पांडवांची विहीर म्हणतात त्याला। पांडवकालीन त्या काळात जसे एक दिवस राहायचे, एक रात्र वनवासात असताना त्यावेळेला तिथे पाहिजे तर एका रात्रीसाठी पण ते विहीर पाडायचे आणि त्याचा पाण्याचा वापर करायचे। तिथे एक दगड आहे, त्या दगडावरती त्यांना स्नान करण्यासाठी तो दगड त्याने आणलेला। असा काळा दगड ह्या पुऱ्या परिसरात 3-4 किलोमीटरमध्ये तरी हा दगड नाही आहे। असं म्हणतात की पूर्वी हा दगड ही जेव्हा बावडी पांडवांनी पाडली तेव्हा हा दगड भीमाने इथे आणून ठेवला बसण्यासाठी, आणि म्हणून ह्या दगडावरती आपण कोणी पाय लावत नाही किंवा बसत नाही। ह्याला देवाचा दगड म्हणून मानतात पूर्वीपासून। आम्ही लहानपणापासूनही बघतोय इथे हा दगड आणून ठेवला आहे। तर ही जेव्हा बावडी पडली, कारण ह्या भागामध्ये 2-3 किलोमीटरमध्ये हा असा दगड आहे, लाल चिरा निघतो, परंतु हा काळा दगड जो आहे हा इथून 2-3 किलोमीटरच्या अंतरात कुठेच नाही सापडणार, आणि तो त्याने भीमाने आणून इथे ठेवलेला असं म्हणतात, पूर्वीपासून लोक सांगत आले, म्हणून आम्ही त्याला देवाचा दगड म्हणून मानतो। त्याची पूजा पण करतात। हो, पूजा पण करतात। आमचे वडील गोविंद बापूजी कदम आणि त्यांचे भाऊ, त्यांचे वडील बापू विठोबा कदम यांनी हे इथे जमीन घेऊन हा संपूर्ण परिसर, आता हे सगळं जंगल झालंय। हा 10 एकर इथेचा प्लॉट आहे मोठा। पूर्वी इथून हा पर्याय ना, व्हाळ हा इथून वाहत होता असा, तो बंधारा देऊन तो बांध घालून तिकडून त्याने तो व्हाळ पूर्ण पलीकडून बाहेरून नेलाय। आता जे पावसाळी पाणी येतं, तो बंधारा घातल्यामुळे, तो बांध घातल्यामुळे सगळं पाणी बाहेरून जातं आणि हे शेत पाडलं होतं। एकूण 3 एकर आहे, इथे 5-6 खंडी पूर्वी भात पिकायचं जर शेती केली तर। आता काय झालंय, इथे आम्ही इथे गावी नसल्यामुळे कोणी शेती वगैरे करत नाही। ही जमीन 10-15 वर्ष आली पड आहे संपूर्ण।
ही अशी शेतामध्ये जागोजागी उंदरांनी बिळं करून ठेवली आहेत. ह्या बिळांमध्ये उंदरं राहतात. आता आपण आहोत व्हळ. व्हळ म्हणजे इथे पाणी असतं आणि हे जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर एवढं असं लांब आहे. आणि माझ्या आजी सासऱ्यांनी बनवलेलं आहे पूर्ण. हा पाणी आहे ना पहिलं इकडून वाहत होतं त्या बाजूने. हे सगळं कातळ तोडून वडिलांनी त्यावेळेला संपूर्ण हा प्रवाह पाण्याचा ह्या बाजूने आणला, तयार केलं हे बांध घालून. हे आता पाणी सगळं येतं ना ते वरच्या दोन डोंगरावरून, ते सगळं पाणी इथून वाहतं. पहिले त्या इकडून जायचं शेतातून, आता ते शेतातून न जाता हे संपूर्ण पाणी हे कातळ तोडून हे बनवलेलं आहे त्यावेळेला. जवळजवळ 70 वर्ष झाली आणि हा बांध घातलेला आहे दगडांचा. म्हणजे कशाकरता चांगलं म्हणजे पाणी व्यवस्थितरित्या बाहेरून जाण्यासाठी आणि आतमध्ये शेती पिकण्यासाठी. वरती 2 डोंगर आहेत 2 गावच्या सीमेवरून. ते पाणी संपूर्ण पावसाचं पाणी आहे ना असं यायचं पहिलं ह्या शेतातून वाहून जायचं. मग त्यानंतर वडिलांनी 1952 साली 50-52 साली हा संपूर्ण तोडून कातळ तोडून हे दगड फोडून याला म्हणजे पाण्याचा प्रवाह इकडून सोडला. ह्याच्यातून आता पाणी जातं 2 बाजूने आणि ह्याला आपल्याला शेत बनवण्यासाठी ह्या बाजूला हे दगड लावून हा कंपाऊंड केलं ह्याला, म्हणजे बांध घातला गेला. त्यामुळे सगळं पाणी ह्याच्यातून खाली जातं. याचा मार्ग पूर्ण बदलला त्या काळात. आता जर हे प्लॅन करायचं म्हटलं तर कमीत कमी 10 लाखाने पण होणार नाही, एवढा त्याला खर्च आहे मोठा. हे जवळजवळ तिथपासून वरती आणखीन जवळजवळ म्हणजे हा पूर्ण अर्धा किलोमीटर हा पूर्ण प्रवाह बदली केलेला आहे. ह्या पर्यंत हे तोडलेलं आहे इकडून आणि ही पलीकडे इथपर्यंत आमची जमीन आहे त्या बाजूपर्यंत. ही ती त्यावेळेला आंब्याची झाडं लावली. हा आंब्याची फणसाची झाडं आहेत. आणि हे पावसाळ्यात पाणी येतं का ह्याला? हो, पावसाळ्यात पूर्ण पाणी असतं. आणि किती भरतं हे पूर्ण? भरतं किती पाणी? पाणी ते जास्त नसतं, म्हणजे पूर आला की 2 बाजूने पूर्ण भरतं एवढ्यापर्यंत पाणी असतं पूर आल्यानंतर बांधाबरोबर. आणि इतर वेळेला जे पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत वगैरे हा रेग्युलर पाणी जे असतं पावसात जे जमिनीतून प्रवाह चालू होतो, म्हणजे त्याला उंबळाटाचं पाणी म्हणतात, ते पाणी थोडं असतं आणि त्याच्यावर खाली वाहून जातं. असं इकडून जाऊन दुसऱ्या गावातून असं येऊन नदीला मिळतं त्या बाजूला. हा वालियाच्या नदीला. पावसाळा येऊ खावा. खारेपटणला जी सूक नदी आली आहे त्या नदीला हे पाणी जाऊन मिळतं आणि तिथून मग सूक नदीला मिळाल्यानंतर ते पाणी देवगडला समुद्राला जातं खाली विजयदुर्गला. ओके. हे किती मोठं काम त्या काळात केलेलं आहे बघ. हे सगळं किती दिवस लागले असतील हे सगळं तोडून बनवायला. हे कातळ तोडलेलं आहे, हे सोपं गोष्ट नाही. आताचे कामगार हे काम पण करू शकत नाही. हे तोडून इथून बनवलेलं आहे. कडक कातळ आहे. हे टिकावाने तोडून हा मार्ग पूर्ण बदली केलेला आहे. पहिलं पाणी सगळं तिकडून जायचं पूर्ण आणि हा पूर्ण परिसर भरायचा. त्या काळामध्ये त्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत हा प्रवाह पूर्ण बदली केलेला आहे. आणि त्याच वेळेला ह्या बांधावरती काजूची लागवड केलेली आहे 1952 साली. आता ह्याला ही आपल्याला दिसतात ती सगळी काजूची झाडं आहेत. काजूची झाडं 70-75 वर्षापूर्वी. अनेक झाडं मरून गेली, एवढी वर्ष काही काजू झाड जिवंत राहत नाही. जास्तीत जास्त किती वर्ष जगतं काजूचं झाड? म्हणजे गावठी झाड आहेत ना त्याला काही मर्यादा नाही, पण ते लागत नाही, नंतर त्याला फळं नाही येत. हे इथे फणस आहे बघ, तो फणस धरलाय तिथे छोटस आहे ते बघ. हे फणसाचं झाड आहे. ते पुढचं ते आंब्याचं झाड आहे. फणस पण आहे ह्याच्यात पण फणस आहे. काय बोलतात पप्पा याला? त्याला कांडेचूर बोलतात कोकणात. कांडेचूर. हा, कांडेचूर बोलतात. आणि त्याला कोणीतरी मारलेलं आहे
तो तिथे मरून पडला होता, तर त्याचा जरा म्हटलं फोटो घ्यावा आपण म्हणून मी घेतलाय. हा फक्त आपल्या कोकणातच दिसतो. हा कोकणामध्ये दिसतो, जंगलातच असतो तो. ते दात बघा, त्याचे दात बघ, त्याची सर्व हे बरगड्याचं वगैरे ते मनका वगैरे तेवढा कुजलाय शिल्लक तो. राहिलाय, बाकी सर्व तो संपलेला आहे. टाकून द्या. हा पैठणीसाठी वापरला जातो. हा दिसतोय छोटासा, पण जसा जसा पसरत जाणार बघ किती किती होणार जाणार. असा पसरवायचा असतो आणि नंतर पैठणी. आणि याचं कारण काय आहे की ह्याच्या कापसाबरोबर आतमध्ये एक बी असते. जसा कापूस जाणार तशा त्या बिया लांब लांब जाणार आणि तिची झाडं होणार. या झाडाचं नाव आंजणी आहे आणि आंजणीची फुलं आहे ती एकदम रंगीबेरंगी फुलं असतात, एकदम छान फुलं असतात. जवळून फोटो घ्या तुम्हाला कळेल. ही जंगली फुलं. ओळीचं झाड आहे हे पुरातन झाड आहे. म्हणजे जवळजवळ कित्येक वर्षापूर्वीचं असेल, ते शेकडो वर्षापूर्वीचं हे झाड आहे. इथे एक आपलं एक आपण पहिल्यापासून आमचे वडील वगैरे आजोबा ते देव मानतात इथे. आणि इथे देवाचं देणं जे असतं ते फुलांची परडी आणि भाताचा नैवेद्य केला जातो. आणि त्याला नैवेद्य वगैरे दाखवून ती फुलांची परडी मानवल्यानंतर काठी, कसली काठी आहे काय म्हणतात त्याला, नाही चिव्याची काठी, जानवा काठी देवाला अर्पण करून ते विहिरीत नेऊन सोडलं जातं त्या पांडवकालीन बावडीमध्ये. आणि इथे जेवण बनवायचं. जेवण बनवलं की त्याचा नैवेद्य सगळ्यांनी ते खायचं आलेल्या माणसांनी. म्हणजे खिचडी टाईपच बनवतो आपण, डाळ वगैरे तांदूळ एकत्र करून नैवेद्य दाखवायचा. सगळं नारळ ठेवायचे देवांना. आणि मग दुसऱ्या दिवशी मग त्या सीमा आहे बाहेर, सीमेच्या बाहेर मग दुसऱ्या दिवशी कोंबड्याची राखण दिली जाते. तिथे मग ते वडे कोंबडे जेवण बनवतात आणि ते जेवण आलेल्या माणसांनी सगळ्यांनी इथेच खायचं आणि त्याला नैवेद्य दाखवायचा. हे कधी करतात? आणि ते आता मे मध्ये पाऊस पडायच्या अगोदर. पण आपण हे शेती करतो, इथे राबतो, तेव्हा इथला जो कोणी हे असतो म्हणजे काय म्हणतात त्याला, इथला राखणदार, त्याचं देणं द्यायचं त्या जमिनीच्या. आणि मग ती शेती चांगली पिकते असं लोकांचा, पूर्वीपासूनच्या लोकांचा समज होता की आपण इथल्या देवाचं काहीतरी देणं दिलं पाहिजे. मग पहिला गोडं देऊन द्यायचं ब्राह्मणाचं. पूर्वी तेव्हा तरी 3 वर्षांनी एकदा ब्राह्मण आणून पूजा करायची होते. आणि मग ते जेवण वगैरे गोडं जेवण बनवून ते सगळ्यांना प्रसाद द्यायचा. आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पलीकडे कोंबडा कापून वड्या कोंबड्या जेवण बनवून तिकडचा नैवेद्य दाखवायचा. म्हणजे तो कडवा नैवेद्य आणि हा गोड नैवेद्य. आता आपण जे झाड बघितलं त्याची ही फुलं, आणि मुंबईत ह्याचे गजरे पण विकले जातात. ओवाळीची फुलं, काजूची झाडं 1950 साली आमच्या आई बाबांनी लावलेली आहेत आणि ती आता एवढी मोठी झालेली आहेत, त्याला आता 70-75 वर्ष व्हायला आली त्या झाडांना. अजून पण ते झाड पसरलंय. ही एक आई वडिलांची आठवण म्हणून ते झाडं आहेत आमची. तिथे आल्याच्या नंतर आमच्या आई वडिलांची आठवण येते. आमच्या आई वडिलांनी स्वतः याला पाणी घालून वाढवलेली आहेत. तिथे आज 75 वर्ष व्हायला या झाडांना. त्यांचे कष्ट आणि हे संपूर्ण जे शेत दिसतंय ते आमच्या वडिलांनी शेजवली म्हणून बाजूला गाव आहे, एका माणसाकडून हे विकत घेतलं. त्यावेळेला मिलिटरीतून रिटायर झाले तेव्हा हे पूर्ण ठिकाण त्यावेळेला 70-80 वर्षापूर्वी 10,000 रुपयाला विकत घेतलं होतं. एकूण जागा 10 एकर जागा आहे आणि त्याला पण आता जवळजवळ 80 वर्ष झाली. त्यावेळेला 10,000 म्हणजे आजचे किती? त्यावेळेला 10,000ला घेतलेली, 80 वर्षापूर्वी 10,000ला घेतलेली ही जागा. मिलिटरीतून रिटायर झाले, त्यांना जे पैसे मिळाले त्याच्यातून ही शेत विकत घेतलं होतं. आणि कित्येक वर्ष या शेतामध्ये शेती करत होते वडील. जवळजवळ 25-30 जोतं, आमच्याकडे कोकणात जोतं बोलतात त्याला, आणि ती जोतं चालायची, नांगरणी व्हायची, भातशेती व्हायची, भातशेती भरपूर पिकायची.
आणि या शेतामध्ये जवळजवळ 6 महिने या मळ्यामध्ये पाणी असतं पावसाळ्यामध्ये आणि खालून जमिनीतून पूर्ण आतून खालून पाणी येते. अशा प्रकारे आम्ही 2 तास रानामध्ये भर उन्हात फिरून आता घरी परतत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. म्हातारी नाही झाली डोक्यात. हे आमच्या आजी हे 25 वर्ष इथे शेती करतात आणि हे अशा लाकडं घेऊन येतात जंगलातून जाऊन लोकांची चोरून घेऊन येतात. हा बिचारा शेतकरी आहे पण ह्याचं काय झालं यावर्षी काजू न लागल्यामुळे तो वाकडा झालाय. हे आता हे मनोहर कदम यांनी बनवलेलं आहे. हे सुंदर असं बनवल्यावरती डोकं दाखवलंय. फक्त जरा पाय जरा जाड झाले. पोटबीट बरोबर आहे फक्त हात पुढचे नाही दोन्ही.